मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 63. आता पुढे. सुनीता, आवरलं का तुमचं? चला लवकर, उशीर होईल. मुहूर्त निघून गेला तर उगाच त्या पोरीला ऐकवेल तुमचा इंद्रा. सकाळचा अभ्यंगस्नान आणि पोठा पाण्याचा कार्यक्रम आटोपला तसे सगळे रेडी होऊन खाली हॉलमध्ये जमले होते. आज दरवर्षीप्रमाणे कार्यालयात आणि कारखान्यात पूजा होती, ज्याला घरातले सगळे वर्षातून एकदा हाजरी लावायचे. करण सकाळच्या प्रकरणानंतर तासभरा पूर्वीच घराबाहेर पडला होता. माई आणि अक्का सोडता सगळे आवरून जमले तसे दादा माईंना आवाज देत, आले हो. पूजेचं थोडं सामान राहिलं होतं ते घेत होते. माई हातातली बॅग पाहत बोलत बोलत बाहेर आल्या. अरे वा, आज काय सुंदर दिसताय. आज आमच्या भाग्यलक्ष्मी. नवीन नवरीला सुद्धा लाजवेल तुमचं सौंदर्य. माई छान नटून बाहेर आल्या तसे दादा स्तुतीसुमने उधळत, अहो अक्का आहेत, तुमची सून आहे इथे. काहीही बोलणं बाई तुमचं. माई दादांना थोड्या धाकाने, त्यात काय, आम्ही तर आमच्या नातवांसमोर पण तुमची अशीच तारीफ करू. सुनबाई, तुम्हाला काही आक्षेप आहे का यावर? दादा माईच्या शेजारी उभं राहत खुशीला विचारत, अजिबात नाही दादा. जातीचं सौंदर्य कोणत्याही वयात खोलून दिसतं, त्याची तारीफ तर करायलाच हवी. खुशी नटलेल्या माईंना पाहून हसून सांगत, आता कशा बोलल्या आमच्या सुनबाई? दादा तिच्या वाक्यावर खुश होत. आता होत नाहीये का उशीर तुम्हाला? आणि तू ग, तुमचे इंद्रदेव तात्काळले असतील तिकडे तुमचं सौंदर्य पाहायला. त्यांच्याशी काय गप्पा करत बसलीयस तू? आता खरंच वरडा पडेल हा त्याचा, उशीर झाला तर. माई दोघांना पाहत बोलत होत्या की बाहेरून अर्जुनने जोरात हॉर्न वाजवला तसे सगळे भराभर बाहेर पडले. दादा, माई आणि अक्का एका गाडीत तर अर्जुन, खुशी, गायत्री, गोपू, आर्या एका गाडीत असं बंगल्याबाहेर पडले. काही वेळात गाड्या कार्यालयाच्या आवारात येऊन पोहोचल्या. तशी वाट पाहत असलेली मीडिया, शेखर आणि बाकी करणच्या माणसांनी सगळी गर्दी दूर करत सगळ्यांना आत आणलं. आज दादा आणि करणच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दादांना भेटण्यासाठी उपस्थिती लावली होती. बरीच त्याची प्रेमळ जनता पण काही तिथे आली होती. बाहेर सगळ्यांना हसून नमस्कार करत दादा आणि सगळे आत निघाले. शिंदे नेहमीप्रमाणे हात बांधून दादांच्या दाराशी उभेच होते. आत आलेल्या दादांना पाहून सगळे जागचे उभे राहून त्यांच्या मागून आलेल्या माई, अक्का आणि परिवाराला पाहून सगळे नमस्कार करून दिवाळी शुभेच्छा देऊ लागले. माई नेहमीसारख्या आपुलकीने सगळ्यांशी बोलत प्रेमाने चौकशी करत होत्या. खूप सुंदर सजवलं होतं संपूर्ण कार्यालय. गायत्री आणि खुशी आजूबाजूचं निरीक्षण करत एकमेकींसोबत येत होत्या. खुशी आजूबाजूचं निरीक्षण कमी आणि सगळीकडे पाहत त्याच्या गुलाबरावाचा शोध घेत होती. आज कार्यालयातील पूजेला राज आणि अनिरुद्धने पण हजेरी लावली होती. आत आलेल्या अर्जुनने त्याच्यावर नजर टाकली तसा घाईत तिकडे पळाला. करण मामा, मी आली. समोरून येणाऱ्या करणला पाहून आर्या गायत्रीचा हात सोडून त्याच्याकडे पळत गेली. तशी मागे वळलेली खुशीची नजर झर्रकन समोर येऊन त्याच्यावर स्थिरावली. काही माणसांसोबत बोलत वरून खाली येताना तो दिसला. कामात मग्न असलेल्या त्यांनी आर्या पळत आली तसं तिला हसून उचलून घेतलं. आजूबाजूचं भान ठेवत आर्याच्या आडून त्यांनी एक नजर मागे त्याच्या गुलछडीला पाहिलं तशी सकाळची आठवण आली. सकाळ सारखीच सुंदर नटून आली होती. फक्त अंगावर 4 दागिने जरा जास्त चढवले होते. ते कोणाच्या सांगण्यावरून केलं असणार हे लक्षात येत होतं, पण त्यातही एकदम खोलून दिसत होती. नेहमीप्रमाणे पूजेची सगळी तयारी झाली तसं दादा आणि माईंनी आज लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर एवढा नवीन लक्ष्मीनारायणचा जोडा असताना त्यांनी पूजा करावी असं सुचवताच गुरुजींनी त्यांना दुजोरा देत दोघांच्या हस्ते पूजा करून घेतली. पूजेच्या निमित्ताने त्यांच्या शेजारी बसलेली ती
उगीच त्याच्या मनाची चलबिचल वाढवून गेली. सगळ्यांसमोर तिच्याशी बोलता न येणारा तो नजरेने मात्र खूप काही सांगत होता. कार्यालयातील पूजा आणि शुभेच्छांचा कार्यक्रम पार पडला तसा माईच्या हस्ते सगळ्यांना मिठाई देण्यात आली. थोडाफार गप्पा आणि दादांचे 2 शब्दांची उधळण झाली तसे सगळे निरोप घेऊन कारखान्याच्या दिशेने रवाना झाले. आले आले छोटे मालक. तासभरात सगळ्यांच्या गाड्या कारखान्याच्या आवारात येऊन थांबल्या. तसे ट्रॉफिकमध्ये अडकलेल्या करण खुशीची वाट पाहत सगळे थांबले होते. त्याची गाडी आत येताना दिसली तसे कारखान्याचे शिपाई आत चहा पाणी घेत असलेल्या दादा आणि बाकी सगळ्यांना सांगत, नक्की ट्रॉफिकच लागलं ना की बसले दोघे सकाळसारखे. कॉफी घेणारा अर्जुन हळूच बडबडला तसे पुन्हा एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावरून हसू उमटलं. काय झालं सकाळी? अर्जुन शेजारी बसलेल्या अन्या कुतूहलपणे विचारत. जंगल में खूप मंगल आहे बाबा. इट्स अ लॉंग स्टोरी. संध्याकाळी घरी येणार आहे ना तू? फुरसतमध्ये बसून मेहफिल. अर्जुन त्याच्या कानात फुसफुसला. डन. तसा अनिरुद्ध त्याची पाठ थोपडत. कसा आहेस पाटील? तब्येत काय म्हणते? घरी येऊन गेलास तेव्हा नेमकी आपली चुकामुक झाली. भेटता आलं नाही. कामकाज कसं चालू आहे? बोलता बोलता सगळे कारखान्याच्या ऑफिसमध्ये आले तसे दादा आपला मोर्चा विलासरावकडे वळवत. उत्तम चालू आहे सगळं साहेब. नका काळजी करू. विलासराव नेहमीप्रमाणे हात जोडून उत्तर देत. छान. हे बघा आलेच तुमचे जावई आणि लेक. चला पूजा करून घेऊ. दादा समोरून येणाऱ्या दोघांना दाखवत. विलासरावांची नजर दोघांच्या दिशेने वळली तसे डोळे भरून दोघांना पाहत आनंदाने एकदम भरून आलं त्यांना. नेहमी कामात काही मदत लागली, डबा विसरला, पाऊस जास्त असला की बाबांच्या मदतीसाठी नेहमी कारखान्यात येणारी त्यांची अल्लड खुशी आणि आज त्यांच्या कारखान्यात मानाने एकदम घरंदाज स्त्रियांच्या वेशात कारखान्यात मालकासोबत येणारी त्यांची खुशी, किती बदल जाणवत होता. अगदी पटेल खानदानाला शोभेल अशी दिसत होती आज त्यांची खुशी. वीणा असायला हवी होती आता खुशीला असं पाहायला. गहिवरल्या डोळ्यात तिला साठवत तसं दोघांच्या मागून येणाऱ्या वीणाताई आणि मीरा नजरेस पडल्या. कसे आहात मामा? सगळ्यांशी बोलून आत येणारा करण विलासरावांना नमस्कार करत. अहो काय करताय छोटे मालक? सुखी रहा. या दोघी इथे? विलासराव मागे उभ्या वीणा आणि मीराला पाहत. मीच बोलवलं त्यांना इथे. आपण सगळे इथे होतो तर ऐन दिवाळीला त्या दोघीच घरी एकट्या कशाला म्हणून मी सांगितलं इंद्राला त्यांना येताना घेऊन यायला. दादांच्या शेजारून माई हसून उत्तर देत. हे उत्तम केलं तुम्ही सुनीता. बरं चला पूजा उरकून घेऊ म्हणजे पुढचा कार्यक्रम पण वेळेत होईल. दादा सगळ्यांसोबत आत निघत. करंदा थोडं अजून पुढे गेला असता तर वहिनीच्या एकट्या असणाऱ्या मैत्रिणी पण आल्या असत्या. हो ना अन्या ब्रो? अर्जुन अन्याच्या कानात बडबडत. हो ना. किती दिवस झाले बघितलं पण नाहीये. आता तर काम पूर्ण झालंय ऑफिसमधलं. भेटायचं काही चान्सच नाही. अन्याचा चेहरा पाडून सांगत. डोंट वरी ब्रो. अभी हम आ गए है ना. कोई ना कोई जुगाड़ तो कर ही लेंगे. जस्ट वेट. अर्जुन स्टाईल मारत. कार्यालयाप्रमाणेच इथेही दोघांना पूजेला बसवत पूजेला सुरुवात झाली. आज महाबळेश्वरच्या सर्व स्टॉपने देखील इथे उपस्थिती लावली होती. नशीब काढलं ना हो आपल्या खुशीने. आज खूप आनंद वाटतोय दोघांना एकत्र पाहून. समोर पूजेला बसलेल्या विलासरावांचा जावई त्यांच्या लेकीची घेत असलेली काळजी पाहून वीणाताई आनंदाने सांगत. गुरुजींनी लावलेलं कुंकू हवेने तिच्या डोळ्यात गेलं तसं करण काळजीने तिचा चेहरा हातात धरून रुमालने ते कुंकू साफ करत प्रेमाने फुंकार घालत होता. आज आनंदाने आणि अभिमानाने भरून आले म्हणून विजू. दोघे सुखात आहे यापेक्षा जास्त काय हवं? विलासराव पण दोघांना पाहत. सुनबाई हे तुकाराम भिडे.
मॅनेजर आहेत, आपल्या महाबळेश्वरच्या कारखान्याचा कारभार सांभाळतात आणि हे विजयकुमार अकाउंटर. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हे दोघे असतील तुमच्या मदतीसाठी. पूजा झाली तसे दादा खुशीची ओळख महाबळेश्वरच्या स्टॉपशी करून देत. नमस्कार. खुशीने हसून दोघांना ग्रीट केलं आणि जिजबी बोलून दिवाळीच्या शुभेच्छा देत दादांच्या मागे निघाली. भिडे याच का त्या? त्यांच्याबद्दल आपली चर्चा झाली. दादा खुशी पुढे निघून गेले तसे त्यांना मागून पाहत दोघे बोलत, हो याच आहेत आता तुमच्या मॅडम. त्यांना रिपोर्टिंग करायचं तुम्हाला. ऑडिटर आहेत म्हणे, भिडे माहिती देत. रिपोर्टिंग करायचं नंतर बघू भिडे, आधी किती टिकतायत ते महत्वाचं. आपल्या अनुभवापुढे यांचं काय निभाव लागणार, घेऊ सांभाळून आपणच. भिडे विजयकुमार एकमेकांना टाळी देत हसून, आज तुमची लेक नाही आमची सून देते आहे. पाटील नाही म्हणायचं प्रश्नच नाही, तुमचा अधिकार आहे तो घ्या. सगळ्या स्टॉपशी जुजबी ओळख आणि आचार विचार प्रधान कार्यक्रम पार पडला. तसं करण आणि खुशीच्या हातून मिठाई आणि वर्षभर इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्टॉपला बक्षीस स्वरूपात काही रक्कम आणि भेटवस्तू देण्यात येत होत्या. नेहमीप्रमाणे विलासराव ते नकारत होते तसे दादा त्यांची समजूत काढत. घ्या ना मामा. करणने पण आवाज दिला तसे विलासराव हसून खुशी समोर आले. जावईला नकार कसा देणार दादा, मी हे देते फक्त, तुम्ही हे द्या त्यांना प्लीज. स्वतःकडे फक्त मिठाईचा बॉक्स ठेवत पैशांचं पाकिट दादांच्या हातात देत खुशी दादांना विनंती करत. दादांनी तिच्या द्विधा मनस्थिती जाणली तसे ते तिच्या हातून पाकिट घेत. मुली कितीही मोठ्या झाल्या तरी जन्मदात्यापुढे त्या लहानच असतात, मनाने पण आणि वयाने पण. विलासरावांनी दादांचा मान ठेवत पाकिट घेतलं आणि त्यांच्या सुनेच्या हातून मिठाई घेतली. मायलेकीच्या बहिणींच्या बापलेकीच्या मनसोक्त गप्पा झाल्या तसे सगळे विसावले होते. आजच्या दिवसाचा सगळा कार्यक्रम नियोजित आणि इच्छेप्रमाणे व्यवस्थित पार पडला. तसे सगळे पटेल कुटुंबीय पुन्हा एकदा सगळ्यांचा निरोप घेऊन आपापल्या मार्गी निघाले होते. वेळ संध्याकाळी 5. वहिनी, मी आर्यासाठी मॅचिंग इयरिंग घेतले होते ना, त्या दिवशी कुठे आहे माहीत आहे का ग? सापडत नाहीये. तिचा कप्पा पूर्ण शोधला मी, कुठेच नाहीये. संध्याकाळी सगळ्यांची आवरावरीची लगबग सुरू झाली तशी गायत्री किचनमध्ये खुशीच्या मागे येत. गायत्री, तू तुझे आणि तिचे दागिने सगळे त्याच बॅगमध्ये ठेवून कपाटात ठेवलेस ना? आर्या हरवेल म्हणून तूच म्हणाली होतीस ना इथे ठेवते, बघ जा. आठवून तिला सांगत. अगं हो की, मी सगळं पाहिलं, बॅग तेवढीच पाहिली नाही, आलेच मी. वहिनी जरा वरती ये ना तू. माझा त्या दिवशी घेतलेला कुर्ता कुठे? सापडत नाहीये. तूच ठेवलास ना त्या दिवशी, ये ना लवकर. सगळे येतील, मला सगळ्यांच्या आधी तयार व्हायचे. वरतून जोरजोरात तिला आवाज देत, अरे तुझ्या पीसीच्या डेस्कवर ठेवलाय ना, सकाळी इस्त्री करून आणलाय, थांब मी देते. अर्जुनने आवाज दिला तशी ती पळत वर गेली आणि काम झालं तशी पळत पुन्हा किचनमध्ये आली. खुशी, मला कॉफी दे ना. आणि माझे कपडे कुठे ठेवलेस? किचनमध्ये आलेली खुशी पुन्हा करणचा आवाज आला तशी घाईत त्याची कॉफी गाळत वर पळाली. पुन्हा लगबग करत खाली आली तशा माई समोर आल्या. खुशी, सकाळी मी घातलेली नथ पाहिलीस का ग? कुठे काढली? काही लक्षातच नाही बघ. जरा बघतेस का? माईनी विनवलं तशी हसून त्यांच्या मागे गेली. माईच्या रूममधून बाहेर आली तशी अक्कांची आरोळी आली. पूजेचे सामानासाठी इकडून तिकडे नुसती तुरतुर पळत ज्याला जे हवं ते देत पुन्हा आपलं किचनचं काम करत होती. आळीपाळीने सारखे आवाज देत काही ना काही सारखे विचारत तिला नकळतपणे पळवत होते. 5-6 वेळा तो जिना काम करता करता चढ उतर करत तिची लगबग चालू होती. मध्येच अक्कांची पूजेची तयारी तर मध्येच नीलूची किचनची गडबड.
सगळं काही समोर हॉलमध्ये बसलेले दादा बारकाईने पाहत तिची चाललेली सगळी तारांबळ पाहत होते. खुशी माझं घड्याळ, आवाज देत थकलेला करण वरडत खाली आला. वहिनी माझी ओढणी. त्याच्या पाठोपाठ आवाज देऊन वर न आलेल्या वहिनीला पाहायला पण वरडत खाली आली. वहिनी अगं याची इस्त्री बघ. अर्जुन पण वैतागून हातात कुर्ता पकडून खाली आला. देवघरातून अक्का पण तिला आवाज देऊन देऊन थकल्या तशा त्या पण बडबडल्या, खाली बसा, अजिबात उठायचं नाही इथून कुठे. वरडत सगळे खाली आले तशी प्रत्येकाच्या हाकेला जागची उठ बस करणारी खुशी समोर बसलेल्या दादांना पाहून निमूट गप बसली. तू इथे काय बसलीयस? केव्हाचा आवाज देतोय मी, चल ना. हे बघ काय झालंय, दुसरा कुर्ता दे. अर्जुन हातातला कुर्ता दाखवत. ए तू थांब. वहिनी माझ्यासोबत चल, माझं सगळं झालंय. ओढणी बघ ना कुठे गेली. गायत्री पुढे येत. खुशी मला उशीर होतोय, चल लवकर. दोघांना शांत करून करण तिला आवाज देत. नाही येणार त्या कुठे, तुम्हाला सांगितलं ना, इथून कुठेही हलायचं नाही. बसा खाली. सगळे समोर उभे राहिले तसे दादा त्यांना नकार देत पुन्हा उठण्याच्या तयारीत असणारी तिला वरडत. ती काय रोबोट आहे का तुमच्या मागे पुढे करायला आणि सगळं हातात द्यायला? स्वतःची कामं तुम्हाला स्वतःला जमत नसतील तर नका करू. छोट्या छोट्या गोष्टी तर तिला गेल्या अर्धा तास सगळे इकडून तिकडे पळवत आहेत. अक्का आणि सुनीताचं ठीक आहे, पण तुम्ही तिघं अजिबात कुणाच्या मागे पुढे करणार नाही. त्या सुनबाई, अक्काला काय हवं तेवढं द्या आणि तुमच्या रूममध्ये जा, तुमची तयारी करा आणि तुम्ही तिघं आपापली कामं करा आणि वेळेत खाली या. दादांची थोड्या मोठ्या आवाजात ऑर्डर सोडली तसे सगळे एकमेकांना पाहून गपचूप आल्या पावली मागे फिरले. हे घ्या तुमचं घड्याळ, मी येते आवरून. रूम मध्ये आली तशी तिच्या मागोमाग आलेल्या करणच्या हातात त्याचा न सापडणारा घड्याळ ठेवत ती स्वतःच आवरायला निघाली. आर यू ओके? ती जायला निघाली तसा तो तिला जवळ घेत. आय एम सॉरी. हुई आल्सो सॉरी. करण बोलतच होता की मागून गायत्री आणि अर्जुनचा आवाज आला. सगळे तिला त्रास दिल्याबद्दल चेहरा बारीक करून पाहत. तुम्ही सगळे का सॉरी बोलताय? मला आवडतं तुमच्या मागे पुढे करायला. तुम्हाला काय हवं नको ते पाहायला माझ्यासाठी करते मी. तुम्हाला काय हवं नको ते पाहायला माझ्यासाठी करते मी. हे सगळं तुम्ही कुठे काही सांगितलं मला? प्लीज डोंट बी सॉरी. खुशी तिघांना पाहत. मग दादा वरडत होते, आम्हा तिघांना तेव्हा का नाही बोललीस ग? आमची मज्जा पाहत होतीस का शहाणी कुडची? अर्जुन तिला मागून ढकलून देत चिडवत. अरे मी काय बोलणार, दादा चिडले असते ना म्हणून ग बसले. बॅटरी. अगं खरंच मी मुद्दाम नाही केलं. अहो सांगा ना यांना, मी मुद्दाम थोडी केलं. त्याची मस्करी खरी समजून सगळ्यांना पाहून घाबरून बोलत. नवली मामी, वेअर इज माय लोलो? चल ना तू. सगळे सिरियस मोडमध्ये तिला पाहत होते तशी आर्या तिची सापडत नसलेली बाहुली खुशीला शोधायला सांगत. व्हॉट अ टायमिंग स्वीटी. निरागसपणे आर्या खुशीला विचारत होती तसा अर्जुन खळखळून हसून आर्याला जवळ घेत. मस्करी करताय तुम्ही सगळे? अजून विचारत असलेल्या आणि त्याच्या हाताच्या विळक्यात अडकलेल्या तिच्या कानाला तो हळूच सांगत. मस्करी होती ही? ती जोरात वरडली तसं अर्जुन आणि गायत्री तिला पाहून हसत. अहो काय हे, तुम्ही देणार गजरा माळून? नको बाई, कुणी पाहिलं तर काय म्हणेल. आपलं वय काय हे. संध्याकाळसाठी दादांच्या भाग्यलक्ष्मी नटून तयार झाल्या तसे दादा त्यांच्या लाडक्या सुनीताला गजरा माळून देण्याच्या तयारीत मागे उभे राहून. सुनीता, अजून पण तशाच आहात तुम्ही. आमचं झाड एवढं जुनं झालं पण त्याचं लाजणं मात्र अजूनही नवीनच वाटतं आम्हाला. आमच्या आवडीचं काम करतोय आम्ही. आठवतंय ना, तुम्हीच पहिल्या सणाला आम्हाला भेट म्हणून अबोलीचा गजरा आणायला सांगितला होता. तुमच्या पहिल्या दिवाळी सणाला आम्ही येऊ शकलो नव्हतो म्हणून आम्हाला वाटलं शिक्षा म्हणून एखादा महागडा दागिना मागतील आमच्या सुनीता. पण मागितलं तर काय, अबोलीचा गजरा. क्षणभर हसू आलं होतं
पण तेव्हाच तुमचं उत्तर ऐकून या अबोलीसारखं अबोलपणे आमच्या मनात घर केलं तुम्ही. दादा हसून जुन्या आठवणी ताज्या करत. हो आठवतंय ना, आमच्या सासूबाई आणि अक्का किती हसल्या होत्या मी हा गजरा मागितला म्हणून. सासूबाई तर सारख्या तुम्हाला ऐक दाखवलं. कोकणातला भोळा मासा सातार सरकाराच्या गळ्यात म्हणायच्या. माई पण जुन्या आठवणीत हरवून. हो तर हा भोळा मासा लागला गुळाला म्हणूनच तर हे सरकार उभं राहिलं, नाहीतर केव्हाच पाण्यात गोते बुडलं असतं. खरंच सुनीता, खूप साथ दिली तुम्ही आम्हाला. दादा आरशात पाहून हसून केसात गजरा माळत. स्टॉप स्टॉप सिनियर पटेल, हलू नका. खूप छान पोज आहे. यस डन. दादा जरा खांद्यावर हात ठेवून पोज द्या ना. हातात आपला मोबाईल घेऊन अर्जुन माई आणि दादांच्या फोटो काढत आत शिरला. तसा दादांना नवीन नवीन आयडिया देत. हो हो थांब बघ, अशी देऊ का पोज? दादा पण त्याच्यात सामील होऊन फोटोसाठी पोज देत. अहो काय हो, तो एक त्याचं, तुमची साथ अजून त्याला. अर्जुनचं ऐकणाऱ्या दादांना माई रागवत. वा दादा, काय झक्कास आलाय फोटो. तुमची डिंपल तर कसली लाजते. एकच नंबर. माईच्या गालावरची पडलेली खळी पाहून अर्जुन आणखीनच माईंना चिडवत बाय बाय. आलेलं वादळ धुमाकूळ घालून निघून पण गेलं.